नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक खूप छान माहिती मला मिळाली आहे, ती तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते. माहिती आहे, म्हणजे शीर्षक रादर त्याचं असं आहे की जोसेफ माइस्टर कोण होता. तर मला पण माहिती नव्हतं की हा जोसेफ माइस्टर कोण, म्हणून कुतूहलाने मी हे वाचायला लागले. आणि मग मला ते इतकं आवडलं की खरंच ही माहिती आहे सगळ्यांना पण असायला हवी, म्हणून शेअर करते. जोसेफ माइस्टर हा फ्रान्समधील एक 9 वर्षांचा कोवळा मुलगा होता. 1886च्या 4 जुलैच्या दिवशी खेळत असताना, किती वर्ष झाली पहा, जवळजवळ 150 वर्ष होत आली. तो त्या दिवशी खेळत होता 4 जुलै 1886मध्ये. आणि त्यावेळेला त्याच्यावर एका पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला केला. त्याला जमिनीवर उताणं पाडलं आणि कुत्र्यानं त्याला अनेक ठिकाणी दंश केला. आपला चेहरा जोसेफनं हातानं झाकून ठेवल्यामुळे त्याचा चेहरा फक्त बचावला. जवळच असलेल्या एका गवंड्यानं लोखंडाची सळी वापरून जोसेफची सुटका केली. तिथून हकलला गेलेला तो कुत्रा त्याच्या मालकाकडे गेला, थिओडोर व्होनकडे, आणि त्यालाही चावला. त्या गवंड्यानं रक्तानं आणि कुत्र्याच्या लाळेनं माखलेल्या या छोट्या छोट्या जोसेफला उचललं आणि त्याच्या आईवडिलांच्याकडे पोचवलं. त्यांनी त्याला गावातल्या डॉक्टर वेबेरकडे नेलं. वेबेरनी त्याच्या जखमा धुवून कार्बालिक आम्लानं शक्य तेवढ्या निर्जंतुक केल्या आणि पट्ट्या बांधल्या. त्याचबरोबर त्यांनी जोसेफला पॅरिसला प्राध्यापक असलेल्या पाश्चर यांच्याकडे घेऊन जायला सांगितलं. पाश्चर होते शास्त्रज्ञ, पण त्यांनी रोगजंतूंपासून बचाव करण्याविषयी बरंच संशोधन केलं होतं. पिसाळलेल्या कुत्र्याच्या दंशापासून होणाऱ्या रेबीस या रोगावर उपकारी पडेल असं एक रसायन त्यांनी तयार केलं होतं. रेबीस झालेल्या सशाचा मज्जारज्जू अलग करून त्यांनी तो सुकवला होता आणि त्याची पूड तयार केली होती. तीच होती त्यांनी तयार केलेली ही रेबीसच्या विरुद्धची लस. अनेक मेंढ्यांवर त्यांनी तिचा यशस्वी प्रयोग केला होता. त्या लसीचाच वापर जोसेफवरती पण करता आला असता, पण तोवर त्यांनी कोण्याही माणसावरती तसा प्रयोग केलेला नव्हता. तसं करण्यातले धोके पाश्चर जाणून होते. तो प्रयोग यशस्वी झाला असता तर अर्थात जोसेफचे प्राण वाचणार होते. पाश्चरच्या ख्यातीतही भर पडणार होती. पण जर काही कारणानं त्यात यश मिळालं नसतं तर त्यांना सर्वांनीच दोष दिला असता. तोवरच्या त्यांच्या साऱ्या तपश्चर्येवर पाणी पडणार होतं. मग अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या पाश्चरनं आपल्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली, पण कोणीही त्यांना पाठिंबा दिला नाही. जोसेफची हालत तर दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्याचा मृत्यू अटळ होता. सरते शेवटी मनाचा हिया करून कुत्रा चावल्यापासून 60 तासांनंतर पाश्चरनी जोसेफला त्या लसीचा पहिला डोस दिला. त्यानंतर सतत 13 दिवस ते त्याला ती लस टोचत होते आणि 17व्या दिवशी त्यांनी रेबीसच्या जिवंत आणि रोगबाधा करणाऱ्या विषाणूचाही एक डोस त्याला दिला. जोसेफने त्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. त्याला दीर्घायुष्य लाभलं. त्या लसीकरणाचे कोणतेही दूरगामी अनिष्ट परिणाम दिसून आले नाही. जोसेफसुद्धा आपल्या उपकाराला विसरला नाही. त्यांनी त्याच्यावरती जे उपकार केले होते त्या पाश्चरच्या इन्स्टिट्यूटचा दारवान म्हणून आयुष्यभर इमानानं आणि निष्ठेनं काम केलं. जर्मन फौजांनी जेव्हा पॅरिस पादाक्रांत केलं तेव्हा त्यांचे काही अधिकारी पाश्चरच्या समाधीवर फुलं वाहण्यासाठी आले. त्यांनाही जोसेफनं कडवा प्रतिकार केला. त्यात तो अयशस्वी झाला तेव्हा घरी जाऊन त्यानं स्वतःवरतीच गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आणि पाश्चरसुद्धा पहा, तोही जोसेफला विसरला नव्हता, कारण त्यानं आपल्या समाधीवर केवळ 2च शब्द कोरून ठेवावयास सांगितले होते: माइस्टर जगला. आहे ना, खूप महत्त्वाची अशी छान माहिती. पाश्चर ज्यांनी
रेबीजवरती लस शोधून काढली तो आणि हा छोटासा जोसेफ की ज्याला पाश्चरच्या लसीमुळे अक्षरशः जीवदान मिळालं होतं. एक साधा छोटा कोवळा मुलगा, पण दोघंही एकमेकांना विसरले नाहीत. तर ही जी माहिती मला मिळाली ती डॉक्टर बाळ फोंडके यांच्या कोण या पुस्तकातनं घेतलेली आहे आणि मला ती मिळाली आहे एका ग्रुपवरती व्हॉट्सॲपच्या. तर अशी ही छानशी माहिती तुम्हाला पण सगळ्यांना माहीत असावं म्हणून शेअर केली आहे. नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे. आवडली तर मला नक्की कळवा. माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्या गोष्टी ऐकत राहा, खूप छान असतात. धन्यवाद.